नमस्कार मंडळी. तर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्हाला समजलं असेल तर आम्ही कराडला पोचलो होतो. एस टीची वाट बघता बघता सकाळ झाली. मग काय मस्त आपल्या सुंदर कराडामध्ये घाटावरतून मस्त सनराईज एन्जॉय करत आम्ही गेलो. सनराईज काय एवढा परफेक्ट दिसला नाही, पण छान वाटत होतं. आणि मी एका कामासाठी गावाला चाललेली, म्हणजेच की ते आहे काम काहीतरी, सांगणं चांगलं नाही वाटत. तर गाव म्हणजे मस्त सुट्ट्या बिट्ट्या घेऊन गेली होती. आणि हे बघा आमचं कडेगाव आहे. किती सुंदर ना, इतकं छान वाटत होतं. कारण की मला वाटतं मी 1.5-2 वर्षानंतर गेले होती कडेगावात. आणि मग गेली घरी तर सगळे कामाला लागले होते कार्यक्रम असल्यामुळे. ही माझी मम्मी आहे आणि इथे माझी मावशी आहे, मोठी मावशी आहे, छोटी मावशी आहे, ही माझी नली मावशी आहे, जी की जेवण बनवत होती. बोलत होती मला तू ब्लॉगमध्ये पाठीमागनं काय घेतेस, पुढून घे. मग मी तिचा व्लॉग काढला. ही खूप क्यूट आहे, जेवण तर खूप सुंदर बनवते. आणि ही आहे माझी अक्का मावशी, जिच्याकडनं मी माझे सगळे डिसिजन्स घेते. आणि ही माझी मोठी मामी आहे, शारदा मामी, ती पण खूप गोड आहे. आणि नंतर मग थोडी वरती गेली, थोडं बघितलं, थोडंसं हवा वगैरे घेतली मस्त, कारण ट्रॅव्हल करून थकलो होतो. काका जे काही काम सांगत होते थोडंफार केलं, कारण की जेवण बनवायसाठी आलेले होते ते. तर ह्याच्या पुढे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.